आपला महाराष्ट्र आपली बातमी पाहत रहा महाराष्ट्र रोजनामा। नमस्कार, महाराष्ट्र रोजनामामध्ये आपले स्वागत आहे। पाहूया आजची महत्त्वाची बातमी। अमोल पाटील यांच्या अटकेनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक। आंदोलनाची पुढील दिशा न्यायालयीन सुनावणीनंतर ठरणार। खामगाव येथील सेंट्रल बँकेच्या शाखेत पीक कर्ज वितरणात कथित अडथळे, कर्जमाफीतील तफावत, बँक अधिकाऱ्यांची कथित अरेरावी आणि दलालांमार्फत शेतकऱ्यांचे शोषण होत असल्याच्या आरोपांवरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे। संघटनेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष अमोल पाटील यांच्या अटकेच्या निषेधार्थ खामगाव येथील विश्रामगृहात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली। यावेळी युवा प्रदेशाध्यक्ष दामू अण्णा इंगोले, मराठवाडा अध्यक्ष किशोर ढगे, तालुकाध्यक्ष नागेश दुधाटे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। पत्रकार परिषदेत बोलताना दामू अण्णा इंगोले यांनी सांगितले की सेंट्रल बँकेशी संलग्न प्रत्येक दत्तक गावात संघटनेचे पदाधिकारी भेट देऊन शेतकऱ्यांच्या तक्रारी जाणून घेतील। पीक कर्ज, कर्जमाफी, खात्यांतील तफावत, राईट ऑफ प्रक्रिया आणि दलालांमार्फत होत असल्याच्या कथित शोषणाबाबत माहिती गोळा करून सविस्तर अहवाल जिल्हाधिकारी आणि लीड बँक प्रशासनाकडे सादर करण्यात येणार आहे। संघटनेने संबंधित बँक व्यवस्थापकाच्या भूमिकेची चौकशी करून दोषी आढळल्यास कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे। तसेच राईट ऑफ प्रक्रियेमुळे अनेक शेतकऱ्यांच्या सिबिल स्कोअरवर परिणाम होत असल्याचाही दावा करण्यात आला। दरम्यान 5 ऑगस्ट रोजी होणाऱ्या न्यायालयीन सुनावणीनंतर आंदोलनाची पुढील दिशा जाहीर करण्यात येणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे। मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। या प्रकरणावर प्रशासन आणि बँकेची भूमिका काय असणार याकडे आता शेतकऱ्यांसह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। अशाच आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।